आताच या ठिकाणी मी जो भाग घेतलेला आहे तो गणित भाग 1 संच हे प्रकरण चालू केलेलं आहे. आता गणित भाग 2 हा जो भाग आहे ते आमचे सहकारी मुंडे सर ग्रामप्रबोधिनी विद्यालय साळुंबरे येथे ते उपशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी पुढचं शिक्षण चालू करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. गुड इव्हनिंग स्टुडंट्स. सेमी घ्या असं भरपूर जणांचे कमेंट्स आलेले आहेत, पण काही जण मराठी काही जण सेमी असं आहे. आता आपल्याला जे स्क्रीनवर दिसणार आहे ते सगळं सेमीमध्ये दिसणार आहे आणि मी जे काही सांगणार आहे ते मिक्स सांगणार आहे दोन्ही. तर थोडंसं आपलं बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री सगळ्यांना माहिती आहे की बेसिक कन्सेप्ट्स काय आहेत जॉमेट्रीमधल्या. पॉईंट्स आहे, लाईन आहे, लाईन सेगमेंट आहे. पण आता या बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या आता 8वी पर्यंतच्या झालेल्या आहेत. मग बेसिक कन्सेप्ट काय आहेत हे तुम्हाला दिलेलं जे काय आहे त्या कन्सेप्ट आपल्याला प्रूव्ह करायला लागत नाही किंवा त्याची व्याख्या सांगता येत नाही किंवा सांगत नाहीत पुस्तकात, किंवा आपण नंबर 1 2 3 4 1 2 3 4 5 याची व्याख्या सांगतो का कधी? तर तशा पद्धतीनं आपल्याला या बेसिक कन्सेप्ट काही जे आहेत, पॉईंट आहे, लाईन आहे अँड प्लेन आहे, या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत, त्या पण पाहायच्या आहेत. आपल्याला काय काय आज शिकायचं आहे त्याच्यातला फक्त कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट्स अँड डिस्टन्स एवढाच एक भाग छोटासा पाहायचा आहे. आधी थोडासा उशीर झाला आहे, थोडं काही तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला लेट झाले. तर या गोष्टी पाहण्यासाठी आपण द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, पॉईंट, लाईन अँड प्लेन. वी डू नॉट डिफाईन नंबर्स. Similarly, we do not define a point, line and plane also. These are some basic concepts in geometry. Lines and planes are set of points. Keep in mind that the word line is used in sense of straight line. म्हणजे ज्या पद्धतीने आपण नंबर हे डिफाईन करत नाही त्याच पद्धतीने पॉईंट, लाईन आणि प्लेन हे सुद्धा डिफाईन करायची गरज नाही. ह्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट लाईन आणि प्रतल, लाईन रेषा आणि प्रतल हे भरपूर वेगवेगळ्या पॉईंट्सनी बनलेलं असतं. ते समूह असतो. आताच पाहिलं आपण संच, सेट्स ऑफ पॉईंट्स म्हणतात, म्हणजे त्या भरपूर पॉईंट्सचा संच असतो. आणि आपण आता लक्षात ठेवायचं याच्यानंतर की लाईन मीन्स स्ट्रेट लाईन. आता याच्यानंतर ज्यावेळेस आपण लाईन हा शब्द वापरू त्यावेळेस ती सरळ रेषा असाच गृहीत धरायचं आहे तुम्हाला. त्यामुळं ते व्यवस्थित लक्षपूर्वक पहा. तुम्ही पुस्तक खूप छान पद्धतीनं जरी वाचलं तरी खूप समजण्यासारखं आहे, फार काय अवघड नाही. आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर लाईन. नंबर लाईन सगळ्यांना माहिती आहे. आता जर नीट निरीक्षण केलं तुम्ही तर नंबर लाईनमध्ये इथं वर काही आपल्याला इंग्रजी अक्षरं दिसत आहेत आणि खाली नंबर्स दिसत आहेत. सगळ्यांना नंबर लाईन माहिती आहे आणि आत्ताच आपण सगळे नंबर्स पाहिलेले आहेत. 1 2 3 4 5 दीज आर नॅचरल नंबर्स. काउंटिंग नंबर्स 0 1 2 3 4 5 दीज आर होल नंबर्स. इंटिजर नंबर्स. मग ही सगळी जी काय नंबर लाईन आहे या नंबर लाईनमध्ये त्या नंबरला एखादा बिंदू त्याला नाव दिलंय म्हणजे त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट. आता पॉईंट ए चा कोऑर्डिनेट असं जर मी विचारलं तर पॉईंट ए चा कोऑर्डिनेट आहे -5. पॉईंट बी चा कोऑर्डिनेट -3. पॉईंट डी चा कोऑर्डिनेट 1. मग अशा पद्धतीनं आपल्याला कोऑर्डिनेट आणि त्याचे पॉईंट्स अशी माहीत पाहिजे आणि याच्यावरून आपल्याला त्यांचं डिस्टन्स म्हणजे त्या दोघांमधलं अंतर हे पाहायचं आहे. आता इथं पुढं पहा. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स
and subtract the smaller coordinate from the larger. हे फार महत्त्वाचं आहे. कोऑर्डिनेट्स त्यात स्मॉलर आणि लार्जर असे दोन कोऑर्डिनेट्स आपल्याला शोधायचे आणि दोन कोऑर्डिनेट शोधून त्या दोघांमध्ये आपल्याला फरक काढायचा आहे. आता डिफरन्स आणि सबस्ट्रॅक्ट काय फरक आहे? सबस्ट्रॅक्ट म्हणजे सरळ सरळ वजाबाकी करणे आणि डिफरन्स म्हणजे दोघांमधला फरक काढणे. फरक फार काही एवढा नाहीये, पण आपण लार्जर कोऑर्डिनेट मधनं स्मॉलर कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करणार आहोत, त्याला म्हणायचं डिस्टन्स. आता डिस्टन्स किंवा अंतर हे कधीच निगेटिव्ह नसतं. तुम्ही कधी ऐकलंय का दोन गावांमधलं अंतर -5 किलोमीटर? म्हणजे अशा पद्धतीनं आपण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी की डिस्टन्स हे जे आहे ते नेहमीसाठी रिअल नंबर्स असतात आणि पॉझिटिव्ह रिअल नंबर्स असतात. आपली उंची कधी मायनसमध्ये ऐकले? एखाद्याची उंची -5 फीट. तसंच दोन बिंदूंमधलं अंतर हे नेहमीसाठी पॉझिटिव्ह असतं, प्लस असतं. आता आपल्याला जर दोन बिंदूंमधलं अंतर काढायचे तर डिस्टन्स ऑफ D and E और E and D कसंही सांगितलं तरी आपल्याला काही अडचण नाही. दोन बिंदूंमधलं अंतर काढायचे, D आणि E मधलं म्हणलं काय आणि E आणि D मधलं म्हणलं काय, काही फरक पडत नाही. D पासून E पर्यंत किंवा E पासून D पर्यंत डिस्टन्स फ्रॉम पॉइंट D टू पॉइंट E or distance from point E to point D, both are same. Therefore, the distance between point E and D, how this is calculated? The coordinate of point D is 1. Coordinate of point D is 1 and coordinate of point E is 3. 3 is greater than 1. So 3 minus 1 equal to 2. Means the distance between point E and D is denoted as distance of E comma D. हे डिस्टन्स आहे म्हणून कॉमा दिलाय. दोन बिंदूंमधलं अंतर असल्यामुळं डिस्टन्स ऑफ पॉइंट E and पॉइंट D म्हणून तिथं कॉमा दिलाय. दिस इज द सेम ॲज लेंथ ऑफ ED. म्हणजे त्या ED ची लांबी किंवा दोन बिंदूंमधलं अंतर हे दोन्ही सारखंच. द लेंथ ऑफ सेगमेंट ED असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ते कसं कॅल्क्युलेट केलंय ते पहा. डिस्टन्स ऑफ E कॉमा D इक्वल टू 3 minus 1 इक्वल टू 2. लेंथ ऑफ ED इक्वल टू 2. हेन्स डिस्टन्स ऑफ E कॉमा D equal to length of ED equal to 2. Similarly, distance of D comma E also 2. Using number line, I explain this. One arrow is present at that D and E. How the distance count in these 2 points? Means from E, coordinate is 3 to coordinate 2, this is 1 unit distance. Then after 2 point D, this is a 2 units. Means we calculate the using subtraction also and we calculate using number line also. जर तुमचं काही तुम्हाला चुकत वाटत असेल तर चुकत आहे असं वाटत असेल तर सरळ नंबर लाईन सिस्टीम काढून ठेवा आणि त्या नंबर लाईन सिस्टीमवरनं तुम्ही मोजत जरी गेलात की पहा आता मी मोजून दाखवतो तुम्हाला 3 पासून 2 पर्यंत. कारण स्मॉलर अँड लार्जर कोऑर्डिनेट्स याचा गोंधळ करू नका. 3 is a larger, so from 3 to 2 1 unit, from 2 to 1 unit, 1 plus 1 2 unit. So from E to D 2 unit distance. Then distance of C comma D, how this is calculated? Using number line system. The coordinate of C is -2 and coordinate of D is 1.
So 1 is greater than minus 2. 1 minus larger coordinate minus or subtract smaller coordinate. 1 minus 2 equal to 1 plus 2 means 3. Distance of C comma D equal to length of CD equal to 3. Similarly, distance of D comma C is also 3. Using number line system, from D to O 1 unit, from 0 to minus 1 2 unit, minus 1 to minus 2 3 unit. So distance between C and D, point C and D is 3, or distance between D and C is also 3. जर समजा तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम वाटत असेल तर सरळ एक नंबर लाईन काढा आणि नंबर लाईन वरून अंतर मोजून घ्या, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येऊ शकेल. आता आपल्या या दोन एक्झाम्पलवरनं आपल्याला लक्षात येईल की from the above examples it is clear that the distance between two distinct points is always a positive number. Note that if the 2 points are not distinct then the distance between them is 0. दोन जर वेगवेगळे पॉइंट नसतील तर त्या दोघांमधलं अंतर 0 असतं. फक्त एकच वेळेस असू शकतं ते जर दोन्ही पॉइंट सारखे असतील तर, नाहीतर 0 अंतर सहसा येत नाही. आता हे रिमेंबर दिस असं पुस्तकात खूप छान प्रकारे छापून दिलेले आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते वाचा. द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट अँड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. दोन बिंदूंमधील अंतर काढताना बिंदूच्या मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे म्हणजे दोन बिंदूंमधील अंतर होय, आणि दोन बिंदूंमधील अंतर नेहमी धनवास्तव संख्या असते. त्यामुळं हे दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. मोठा निर्देशक आणि लहान निर्देशक ओळखता आला पाहिजे. बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. -5 आणि -2 विच इज लार्जर, -5 and -2 विच इज लार्जर. मग असं आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून -5 is smaller and -2 is larger. आता आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत पुढं. प्रॅक्टिस सेट 1.1. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. एक नंबर लाईन दिलेली आहे, फिगर दिलेली आहे, आणि त्या फिगरमध्ये आपल्याला कोऑर्डिनेट्स दिले. कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1, कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2, कोऑर्डिनेट ऑफ सी इज 3, कोऑर्डिनेट ऑफ डी इज 4, कोऑर्डिनेट ऑफ ई इज 5, कोऑर्डिनेट ऑफ एच इज -1. असे सगळे तुम्ही कोऑर्डिनेट जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. आणि आपण आता यातले एखादं एक्झाम्पल सोडून पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही घरी सुद्धा सोडवा, खूप सोपं आहे. एक उदाहरण आपण पाहूया की याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई हे जर शोधायचं असेल मला, तर हे कसं शोधायचं. मग आता कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2 and coordinate of point E is 5. In this 5 is greater than 2, so distance of B comma E equal to 5 minus 2 equal to 3, means distance of BE or distance of EB is 3. Using number line, how distance calculate? Distance of BC equal to 1, then distance of CD equal to 1 and distance of DE equal to 1. Hence मी कॅल्क्युलेट करताना काय केलं पहा. आता हे पुढं आपल्याला दरम्यानता बिटवीननेस याच्यामध्ये हे येणारच आहे, पण तरी आपण कॅल्क्युलेट करताना कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं अजून थोडं सोपं करून पाहिलं. पहा, डिस्टन्स ऑफ डी इक्वल टू 1, डिस्टन्स ऑफ डी सी इक्वल टू फ्रॉम ई टू सी इज 2, फ्रॉम ई टू बी इज 3. म्हणजे तुमचं जर कन्फ्युजन होत असेल तर सरळ नंबर लाईन काढा आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेट करा आणि आपलं उत्तर पडताळून पहा. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की आपण कशा पद्धतीनं गणित सोडवायचं. आता एक थोडंसं वेगळं उदाहरण पाहूया आणि आपण थांबूया, उशीरही झालेला आहे, फार काय वेळ. इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ ए इज x
and that of B is y. Find distance of AB. कसंही गणित विचारलं तुम्हाला डिस्टन्सच काढायचं आहे. फक्त तुम्हाला कोऑर्डिनेट्स ऐवजी x आणि y अशा किमती दिलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही नीट व्यवस्थित समजावून घ्या आणि बाकीची उदाहरणं जी आहेत ती तुम्ही घरी सोडू शकता. ती सराव करा. जेवढा जास्त सराव कराल तेवढं खूप गरजेचं आहे. आपण यातले एक उदाहरण समजावून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इफ we see the fourth example, coordinate of x is -4, means coordinate of A, and value of y is -5, means coordinate of B. In this example, bigger coordinate is x equal to -4 and smaller coordinate is y equal to -5. आपला गोंधळ कुठं होतो सगळ्यांचा की अशा पद्धतीने आपल्याला गोंधळ कुठं होतो. आपल्याला स्मॉलर आणि बिगर ज्यावेळेस बोथ आर निगेटिव्ह नंबर्स देन स्मॉलर अँड बिगर कोऑर्डिनेट यामध्ये सगळ्यात जास्त गोंधळ होतो. त्यामुळं ते नीट व्यवस्थित समजावून घ्या. आता डिस्टन्स ऑफ A, B इक्वल टू बिगेस्ट कोऑर्डिनेट इज -4 आणि मायनस इज इन द सबट्रॅक्शन. bigger coordinate subtract smaller coordinate. -4 minus 5 equal to -4 plus 5 means 1. Distance of A, B equal to 1. Using number line system, how this is possible? See this. Q and P. आता इथं मी नंबर लाईन सिस्टीम थोडीशी वेगळी केली त्यामुळं ती P आणि Q दिसते. मी याला फक्त तुम्ही लक्ष कशावर द्या कोऑर्डिनेट्सवर लक्ष द्या. -4 and -5 हे दोन कोऑर्डिनेट पहा. या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते 1 आहे 1 युनिट. म्हणजे जर समजा सोडवताना तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर त्या पद्धतीनं नंबर लाईन सिस्टीम काढायची सरळ आणि आपल्याला नंबर लाईन सिस्टीम काढून झाली की आपल्याला एकदम व्यवस्थित पटकन लक्षात येईल. त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येईल. आता सगळीच्या सगळी गणितं सोडवून दाखवता येणार नाहीत. त्यामुळं जी गणितं येत नाहीत तुम्हाला प्रॉब्लेम जर वाटत असेल तर तुम्ही वही पेन घेऊन बसायला हरकत नाही. ज्यावेळेस लेक्चर असेल त्यावेळेस तुम्ही वही पेन घेऊन बसावं आणि काही गणितं सोडवावी. जी गणितं येत नाहीत त्या गणितांसाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आमचे नंबर त्या लिंकला दिलेले आहेत किंवा तुम्ही कमेंट्स करून ठेवा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ही गणितं सोडवता येतील. आणि जेवढा जास्त सराव कराल, मी कालही तुम्हाला सांगितलं की आपल्याला त्रिसूत्रीने अभ्यास करायचा आहे. कोणती त्रिसूत्री आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे रीड द प्रॉपर बुक. पूर्ण पुस्तक तुम्ही प्रॉपरली रीड करावं लागेल आणि त्यात जे एक्झाम्पल दिलेत सॉल्व एक्झाम्पल असतात ते सॉल्व एक्झाम्पल नीट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सॉल्व एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला सोडवायला दिलेले एक्झाम्पल एकदम सोपे जातात. आणि जे अडचणीचे वाटतात ते अशी काही वेगळी थोडीशीच गणितं असतात. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे आपण लेक्चर आता घेतलेलं आहे. सेमी इंग्लिशचं उद्या पण लेक्चर होणार आहे. बऱ्याच जणांचे कमेंट्स येतात की सेमी इंग्लिशचं घ्या, पण प्रॉब्लेम असा आहे आपले पाहणारे जे प्रेक्षक आहेत विद्यार्थी आहेत तर ते बऱ्यापैकी मराठी प्लस सेमी आणि सेमी इंग्लिश शिकणारे सुद्धा बऱ्यापैकी मराठीतून समजणारे आहेत, मराठी भाषिक आहेत. मग आपल्याला प्रॉब्लेम असा होतो की मराठी प्लस इंग्लिश असं दोन्ही सांगावं लागतं. त्यामुळं हे लेक्चर आपण असं दोन्ही ह्याच्यात घेतलेलं आहे. उद्याचा वेळ आम्ही तुम्हाला कळवू. उद्यासुद्धा बहुतेक 7 ते 8 या वेळेतच लेक्चर होणार आहे. तर जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की आमचं हे चॅनल जे आहे ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का काही आमच्या अडचणी असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटत असतील की सरांचं बोलण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यात, तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकता. आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही आम्हाला कळवू शकता की कशा पद्धतीनं आम्हाला बदल करता येतील.
पण सगळ्यांचे बदल सगळ्यांना आम्हाला स्वीकारता येणार नाहीत. त्यामुळं सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्यांनी आम्हाला जे काही 2 दिवस आम्ही हे क्लासेस घेतोय ऑनलाईन, त्याला बऱ्यापैकी तुम्ही सपोर्ट करताय आणि बरेच जण पाहतायत. आपण खूप छोटे छोटे घटक घेणार आहोत आणि घेतलेल्या घटकावर तुम्ही नक्की अभ्यास करून आम्हाला आमच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकलं तरी चालू शकेल. आणि सेमी इंग्लिशमध्ये आपण मिक्स मराठी करतोय, त्यामुळं सगळ्यांना व्यवस्थित समजेल, दोन्ही भाषांना व्यवस्थित आम्हाला न्याय देता येईल. त्यामुळं सगळ्यांचे परत एकदा मी धन्यवाद मानतो आणि उद्यासाठी शुभेच्छा देतो.